नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। बीडमधील हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जात आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र दिलं जाणार आहे। भाजप, काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते भेटीला दाखल होत आहेत। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात ऍड झाला पाहिजे। जे जे यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत। तसंच सूर्यवंशी जे आहे त्यांच्या सुद्धा कुणाची चौकशी झाली पाहिजे। मर्डर जो झाला, ज्यांची जी मौत झाली त्याची, या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली तेच भेटतो। राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात तुम्ही काही चर्चा करणार आहात का, अशी मागणी धरून ठेवणार आहात का तिथे भेटीत? हे पहा, हा काही व्यक्तिगत विषय नाही कोणाच्याही विषयाचा। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अशा पद्धतीनं खून होतात आणि त्याला राज्य सरकार एका हिशोबाने असं म्हणता येईल की संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याच्याविषयी आम्ही भेटतोय। परंतु या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुखची हत्या झाली, परंतु त्याला न्याय मिळवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मराठा विरुद्ध वंजारी असे दोन समाज एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। खरं तर ही न्यायाची जी अपेक्षा होती ती मात्र आता सामाजिक कुठेतरी द्वेषाकडे जाताना दिसताना पाहायला मिळते। असं काही नाही, याच्यात मराठा वंजारी असण्याचा काय प्रश्न आहे? याच्यात ज्या पद्धतीनं निर्घृणपणे खून केला आणि त्याची जी वृत्ती आरोपींची ही सगळ्यात महत्वाची। कोणत्याही जातीचा असता तरी हीच कारवाई करा अशी मागणी झाली असती। कोणत्याही जातीच्या एखाद्या सरपंचाचा असा खून झाला असत, मला असं वाटतं जनता अशीच पेटून उठली असती। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी।